आजची रेसिपी आहे उपवासाचे पराठे। चला बघूया साबुदाणा भगरचे पराठे कसे बनवायचे ते। त्याला एक वाटी भगर घेतलेली आहे। साबुदाणा भिजायला घालायचा। याला भिजत घालत आहे मी। धुवून घ्यायचा स्वच्छ। याला स्वच्छ धुत आहे। छान धुवून याला असं गाळून घेतलेलं आहे। यामध्ये घाण पाणी निघालं। याला पाणी घालून भिजत घालायचं। याला 2 ते 2.5 तास भिजत घालायचं। याला आता मी कवर करून ठेवते आहे। वाटी भगर घेतली आहे। तिला धुवून घ्यायचं, स्वच्छ धुवायचं आणि कुकरमध्ये घालणार आहे। हिला कढाई ठेवलेली आहे। यामध्ये मी पाणी घालते आहे। ही भगर धुवून घेतलेली आहे। हिला कढाईमध्ये घातलेला आहे। गरम शिजायला ठेवलेला आहे कढाईमध्ये। तर याला कव्हर करून ठेवते आहे 5 मिनिटं। 5 मिनिटात भगर होणे ना। हे उपवासाचं मीठ घालत आहे। उपवासाचं मीठ घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं केलं आहे। बघा शिजलेला आहे भात। आता आपण हे यामध्ये साबुदाणा घालूया। 2 बटाटे बॉईल केले। याला मॅश करून घ्यायचं। जी भगर असते ती शिजवून घेतलेली आहे। बटाटा पण बॉईल केलेला आहे। भिजत घातलेला आहे। साबुदाणा 2 चम्मच भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे। हे भगरीचा भात उपवासाला चालते ते 1 चम्मच घेतलेला आहे। बटाटे बॉईल केले होते ते तसे शिलून घ्यायचे। हे उपवासाचे पराठे आहे। याचे मी पराठे बनवणार आहे। याला मस्त असं मिरची पेस्ट घालत आहे। 2 मिरची पेस्ट घातलेला आहे। 1 चम्मच शेंदी मीठ घातलेलं आहे। उपवासाचं मीठ आहे हे। शेंगदाण्याचं पावडर 2 चम्मच मोठ्या चम्मचने घातलेलं आहे। हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। हे डो तयार झालेला आहे। आता आपण पराठे बनवूया। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता एवढा हे डो घेतलेला आहे करून घ्यायचं। मस्त छान पराठे बनते। तेल घातलेलं आहे। थोडंच घालायचं पराठा। खिचडी खाऊ नाही वाटत तर पराठे वगैरे चालत नाही उपवासाला। नंतर हिरवी मिरचीचा पेस्ट आणि शेंगदा मीठ हेच घातलेलं आहे। शेंगदाण्याचं तेल उपवासाला चालते किंवा तूप। सोयाबीनचं तेल उपवासाला चालत नाही। हे बघा असा गोल पराठा झालेला आहे। घालायचा याला 2 मिनिटं होऊ द्यायचं। त्यानंतर याला पलटून घ्यायचं। हे पलटी करून घेतलेलं आहे। याला पलटी करून घेतलेला आहे। मस्त कलर आलेला आहे। पूर्ण बनवून घ्यायचे। याला पुरणाच्या पोळीसारखं उलटावं लागते। याला
दोन्ही तरफ पलटी करायचं. तर याला काढून घेणार आहे. रेडी झालेले आहे उपवासाचे पराठे. ज्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.